काल मी परळी शहर वैद्यनाथ मंदिरमध्ये गेले होते. तिथे एक व्यक्ती दर्शन करताना शंभू महाराज सोबत सेल्फी घेत होता. त्या पुजाऱ्याने त्याला सांगितलं की इथं फोटो काढू नका. बाहेर लिहिलेलं असतं की इथं फोटो काढू नका. फक्त जी आम जनता आहे त्यांनी फोटो काढायचे नाही. आणि जे आमदार आहेत, खासदार आहेत, मंत्री आहेत, जे भोंदू बाबा महाराज आहेत, या लोकांनाच काही GR असा मिळाला आहे का? मंदिर फक्त परळीचंच वैद्यनाथाचं नाही तर महाराष्ट्रामधील कुठलंही मंदिर असू दे, त्या मंदिरामध्ये इतर जनतेला फोटो काढायचा अधिकार नसतो. तो अधिकार फक्त आमदार, खासदार, मंत्री, संत्री यांनाच का असतो. पण ते आमदार, खासदार, मंत्री कोणामुळे झालेले आहेत तर या जनतेमुळे झालेले आहेत. आणि म्हणूनच तिथं त्यांनी फोटो काढायला जातात. आणि याच जनतेला कुठल्याही मंदिरामध्ये फोटो काढण्यासाठी परवानगी का नाही? मग हा GR फक्त या मंत्री लोकांच्या नावानंच निघालेला आहे का? जे मंदिरामध्ये पुजारी बसत आहेत त्यांच्या पोटाचा किराणा भागवण्यासाठी त्यांनी तिथं बसलेले आहेत. जर जनता मंदिरामध्ये नाहीच आली आणि त्यांनी जर त्या दानपेटीमध्ये जर पैसे नाही टाकले तर तुमच्या पोटाची खळगी भरणार नाही आणि तुमचे संसारही होणार नाहीत. आणि तुमच्या बायकांच्या अंगावर 2-2 किलो सोनं सुद्धा कुठून येणार नाही. कारण ही लोक त्या दानपेटीमध्ये दान करतात म्हणून तुमचं घर चालतंय. खरं तर या पुजारी लोकांना मंदिरात बसू दिलंच नाही पाहिजे. जर हा कलम फक्त या मंत्री लोकांसाठीच असेल मंदिरात फोटो काढायचा तर तो कलम या जनतेसाठी का नाही? सगळ्यांना एकच नियम लागू झाला पाहिजे. मग कितीही मोठा मंत्री असेल, कितीही मोठा नेता असेल, त्याला सुद्धा दर्शन उंबऱ्याच्या बाहेरूनच दिलं पाहिजे. आणि त्या नेत्यांना सुद्धा या मंदिरामध्ये फोटो काढायची परवानगी दिली नाही पाहिजे. जे पुजारी आहेत या पुजाऱ्यांना मंदिरात न बसवता त्याच पुजाऱ्यांना मंदिराच्या चौकटीच्या बाहेर बसूनच देवाची पूजा केली पाहिजे. तर ज्यावेळेस मंत्री संत्री त्यांच्या बाजूला जातात हे सुद्धा त्यांच्या बाजूला वाटावून IT मध्ये फोटो काढतात. याचं कारण काय? खरं तर हा ज्या प्रत्येक मंदिरामध्ये जे पुजारी बसत आहे त्या पुजाऱ्याला विचारला गेला पाहिजे. आणि खरं तर मी प्रत्येक पुजाऱ्यापर्यंत मी जाणारच आहे आणि हा प्रत्येक प्रश्न विचारणार आहे की इतर जनतेला इथं फोटो काढायचा अधिकार नाही आणि फक्त आमदार, नेते, खासदार लोकांनाच का आहे? जय हिंद, जय महाराष्ट्र.